नमस्कार भाऊ. नमस्कार सर. तुमचं नाव सांगा, गाव सांगा. माझं नाव माधव भास्कर साळुंके, राहणार हिवराखंड, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. बर. ही जी समोर बाग दिसत आहे, कोणती बाग आहे सर? ही तुतीची बाग आहे सर. बर जेवण रेशीम उत्पादन करायचं आपल्या समोर. बर. या बागेवर आपण यापूर्वी 4-5 दिवस अगोदर कोणतं औषध फवारलं होतं सर? याच्यापूर्वी 4-5 दिवस अगोदर आपण हे RPS 76 जे दिसते तुम्हाला, हां. हे शिपलं होतं याच्यावर. बर. या औषधानं तुम्हाला काय फरक पडला ते तुम्ही एकदा सांगू शकता? या औषधानं जे रेशीम शेतकऱ्याला जी पाल्याची क्वालिटी पाहिजे, बर. ही अशी पाल्याची क्वालिटी मिळते. त्याच्यावर आपल्याला समोर आळ्या संगोपन करणं आहे. बर. याच्यावर आपल्याला फक्त पाला मेन आहे. बर. ते पाल्याची क्वालिटी सुधारते यानं आणि झाड बी वाढते. बरं, तुम्हाला हे औषध कोणी दिलं होतं? हे आमचे इथं एक वितरक आहे, विठ्ठल शिंदे म्हणून, अनंता शिंदे म्हणून सॉरी. त्यांना फोन लावला मी एक दिवस की आपल्या शेतामध्ये बाग आहे बुवा, झाड वाढत नाही, काय करू? त्यांनी मला हे सांगितलं की RPS 76 मारा एक वेळेस. बर. आणि आता 4-5 दिवस झाले या झाडाला मारून. बर. तुम्ही ज्या झाडावर मारेले त्याच्यावर तुम्हाला रिझल्ट कसा वाटला? जे झाडावर मारलं ते झाड सर्वापेक्षा हिरवं दिसतंय सध्या. बर. आता या झाडावर RPS मारेले, हे जे समोर झाड दिसतं, हे झाड आपल्याला हिरवगार दिसतंय आणि याची क्वालिटी बी छान दिसती. तुम्ही सर्व व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि आता बाकी जे झाडं मारेल नाही ते तुम्हाला पिवळे दाखवतो यामध्ये तुम्हाला मी. आता हे बघून घ्या, या झाडावर RPS मारेल नाही आणि या झाडावर RPS मारेली, ते या दोन्ही मधला फरक बघू शकता तुम्ही. या बी झाडावर RPS मारेले, हे झाडाची क्वालिटी आणि कवळं आणि दर्जेदार दिसत आहे समोर. आणि ज्या झाडावर मारेल नाही त्याचे तुम्ही दुसरं पिवळं झाड तुम्हाला मी दाखवत आहे. हे पहा पिवळं झाड. म्हणजे याच्यातून आपल्याला असा फरक दिसला की आपलं जे RPS 76 औषध आहे हे एक ऑर्गॅनिक आहे. यामध्ये एक थेंबसुद्धा केमिकलचा नाही आणि हे कोणत्याही पिकावर चालते. आता हा प्रयोग तुतीचे जे रेशीम उद्योगसाठी सर्व शेतकरी यांनी हा व्हिडिओ सर्वांनी पाहावा आणि हा रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. यामध्ये एक शब्दसुद्धा खोटा नाही. तुम्ही प्रत्यक्षात या हिवराखंड या ठिकाणी येऊन ही तुतीची बाग पाहू शकता. आणि RPS ज्या झाडावर मारेल आहे ते झाडं निवळक आहेत. निवळक म्हणजे त्यांचे झाडं लहान होती. लहान झाडावर त्यांनी RPS 76चा प्रयोग केला आणि तो यशस्वी ठरला. हे बघू शकता तुम्ही. जे लहान छोटी झाडं आहेत त्याच्यावरच मारलं होतं आणि त्याच्यावर दर्जेदार असं रिझल्टसुद्धा छान भेटला आहे. आणि मी त्यांना एक सांगत आहे सर्व शेतकऱ्यांना बी की यापुढे तुम्ही RPS जरूर वापरा. ड्रिचिंगसुद्धासाठी आपलं RPS चालतं आहे, फवारणीसाठी सुद्धा चालतं आहे. मी अनंता विलास शिंदे, धन्वंतरी कंपनीमध्ये ॲक्टिव्ह परल पदावर कार्यरत आहे. धन्यवाद सर्व शेतकऱ्यांना. व्हिडिओ मला पाठवून द्या.